वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबा आहेत. शरीरामध्ये जसे पंचप्राण आहेत, जगामध्ये जसे पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. त्यातला पहिला प्राण ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव आहे. तुकाराम बाबा आहेत, नामदेव बाबा आहेत, नाथ बाबा आहेत आणि निळोबा आहेत. म्हणून म्हणणं असं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवाला. ज्ञानदेव आहे. आणि 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण इथं 3 शब्द आहेत. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट आहे, रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लिंता ठेवली तर व्यापार आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, आणि कष्ट केले तर 2 टाइम भाकर आहे. आणि कदाचित कोणती गोष्ट म्हटलं तर हा म्हणा, परमार्थ हा रक्तातच असावा लागतो, दुसऱ्याचं पाहून जमत नाही. तुम्ही धोतारण्यासारखं पण पटलं तर हा म्हणा, तपाचे सामर्थ्य गायन करणं ताप आहे, वाचन करणं ताप आहे, कीर्तन करणं ताप आहे, दुसऱ्याचा कुटाळा करीत बसणं हे सुद्धा ताप आहे. 3 तास मांडी बोलायची नाही, अख्यांचं धुणं व्हायचंय ताप आहे. आणि बाह्य रंगाचं तप वेगळं आहे आणि अंतरंगाचं तप वेगळं आहे. आपण आमची एवढी पारमार्थिक माणसं आहे आता, आपण फक्त लोकांनी धार्मिक म्हणावं म्हणून धार्मिक आहे. फक्त लोकांनी आपल्या पाया पडावं, पायावर शिरून शिटावा म्हणून आपण लोकांमध्ये वागतोय. आणखी घाण खवळी सांगा, गायचं वासरू मेलं, गायचं वासरू काय दूध देत नाही. शेतकरी उषा त्यानं वासरू फाडलं आणि भुसा मारला, भुसा आणि गायनं ठेवलं, गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त शिलान चालतो. हा प्रयोग गावरांना केला, एका लातात कडी करा तांब्या आखला. आता वासनाचं काय केलं बोली पहा, सत्याचा फोकसा काढला, आत पूर्ण वटा भरला. सत्य काढलंय आणि आतमध्ये काय भरला, भुसा. आणि गाय दूध देते पण वासरू भुसा भरायला तरी देते. प्रत्येक घरात भांडणे कौतुक पायाले तीच व्हावी स्वराला देते. सत्याचा भक्सा काढला हे 3ऱ्या अध्यायात. पण स्वराला अध्यायात असं म्हणणं आहे, गायी पुढं वासरू ठेवून जो दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणा. अशावर नाही का, वासरू खोटा आहे पण पाना खरा आहे, वासरू खोटा आहे पण दूध खरं आहे, जग खोटा आहे पण संतन ग्रंथ खरं आहे.
कीर्तन बाजूला गेले तरी चालते. कीर्तन आहे ते कीर्तन. मोबाईल बंद केले कीर्तन आहे आपण समजा. हे बिचारे बाकीचे बाबा कसे लांब जाऊ म्हटलं येत नाही. विढाला चला मागे पटकन पुढं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. आता तुम्ही मला 40,000 पगार आहे, 10 लाख भरले तेव्हा पगार आहे, आणि 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे. तुला पगार आहे हे सांगितलं कोणी? तू तुझ्या ज्ञानाचा लिलाव केलाय. तुला अक्कल नव्हती म्हणून तू साहेबांना सांभाळायला दिले. साहेब मोतर वापरतो आणि याच तुला देतो. तेवढं तू आई बाबू उचकून देतो, सासवानी तर कल्याण करतो तरी का? तो ज्ञान आहे, ज्ञान आहे. उलट फिरायचं आपल्याला, उलट फिर. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. पहिलं वाक्य फायदा, दुसरी होईल बारीक आहे का? आतापर्यंत जगात बोंबला घेणाऱ्यांना देव भेटला नाही. हे बायका पोरं सोडून बोंब यांची गाठच घेत नाही, आणि उपवास करणारा तर खानदानी देव भेटत नाही. महिना महिना श्रावण आणि कुठाने सगळे चालू. कोणता ग्रंथ हा जगात? मला मोबाईल वगैरे जगात मला एखादा ग्रंथ दाखवा की उपवास करणारा देव भेटला. सरळ सांगा, कर्म हाच देव. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. चांगलं वागा हा देव आहे. काम इनामदारीनं करा हा देव. बायका बोल सोडा, हिंडा बोंबलं. कोणत्या ग्रंथ ते जावा गंज कुणीकडे खाजो तिकडेच ठेवता. करायला माड्या करा कृपण चला काशीला. पूर्व पैसे करा बायकोला गाजरा चलो काशी. लोकांची काशी ना आपली काशी. भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा. ही सगळी नाटकं आहेत. सरळ सांगा, जगात जेवढे ग्रंथ आहेत, जेवढे सगळ्या ग्रंथाचा एकच सार आहे. भजन करा, चांगलं वागा, संतांची सेवा करा, नामाशिवाय राहू नका. तुम्ही जगातलं कोणताही ग्रंथ सांगितलं तुम्हाला काय? सगळ्या संतांनी सांगितलं काय? पहिली गोष्ट नीट वागा, दुसरी गोष्ट भजन करा, तिसरी गोष्ट नीतीने जगा, आणि आहे तोपर्यंत संतांची सेवा करून मारा. कोणत्या संतांनी तुम्हाला सांगितलं बोंबलं घेता? ग्रंथाला उलट सांगतो तुम्हाला. जगातले सगळे संत देवाकडे गेले, पण सावता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले. अख्खं जग तुकोबाराची पूजा करताय, देव तुकोबाराची पूजा करीत होते. गुरुवार केले मार्शिक मध्ये संपले 40. चौथा गुरुवार कधी होता माहिती तुम्हाला? 26/12 आणि त्या दिवशी एकादशी. आणि तुम्ही गुरुवार सोडलाय कधी? गवार बोलला का कीर्तन देत नाही. आता एकादशीला जर संध्याकाळी गुरुवार सोडायचा आहे, ही देवी कोणती आहे हे लोकांना दाखवायचंय मला. लोकांना त्या दिवशी नेमकी संपला एकादशी, त्याच्या पुढे सोपान काकाच्या समाधीचा सोहळा होता, आणि त्या दिवशी यांचा चौथा गुरुवार. तुमचा पाहता का नाही? बाह्य रंगाने तुम्ही कराल ना संपत. थोडी ओळी बदलतो. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आलेच तर ती देवाची वस्ती असं देवाचं म्हणणं आहे. पाहिलं? आता मी उलट म्हणतो, संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र येतच नाही. ताण देत आलं बघा. पैसा आला गमेंड आली, गमेंड आली अहंकार आला, अहंकार आला द्यायला लागला.
प्यायला लागला, आकड्यावर गेला, आकड्यावरून उठला, सुधारीवर गेला, सगळी कोण उठला, नदीवर गेला, गेला होता परत ते जागा. पण उलट आहे बघा, संपत्ती आणि दया कधी येत नाही, पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. कर्म हाच देव, बाकी काही देव नाही. पुढं कोणी सांगितलंय तुम्हाला तुमचं पाप, आणि त्यासाठी दोनच वया फिट करून दिल्या. संपत्ती आणि दया एकत्र आली तर ती देवाची वस्ती आहे. आणि दुसरी गोष्ट अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे, आणि कर्म हाच देव आहे. अजून आपण कीर्तनाला सुरुवात नाही झाली, या 3 ओव्या फिट करायच्या. आता आपल्याला सुरुवात करायची. तुमची नक्की बऱ्याच दिवसानं का आहे, आपलं काम थोडं वेगळं आहे. कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिल्या 3 सूचना आहेत. दरिद्रवाली कीर्तनाला बसायचं येत बसायचं, त्याला शपथ जोड पाहायचा, आणायची उगाडायचा, तुम्ही सुताक पडल्यावाली कीर्तनाला बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं, बोललं तरच कळेल, नाही तर सुधरत वाचणार नाही. आणि तिसरी गोष्ट, शंका असली अभंगात जागा विचारायचं, पण जागा 2 महिन्यानं उत्तर द्या. पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार. मी गेल्यावर बोंबलायचं, आपल्याला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटायला मला काय, आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं. पण तुम्हाला पटो अथवा न पटो, चांगलं सांगणं आमचं काम. तुम्हाला तुकाराम बाबाचं पटलं नाही, आमचं गाव पटलं नाही. म्हणून हे 3 पंथी मारायचे. अभंगाला सुद्धा ती लाईन बंद केली, ते रेकॉर्डिंग लाईन बंद कर, बाकी चालते, बाकी ते सतत आता राहू दे. बस खाली, आता मी म्हटलं तुम्ही मोकळा, मी मोकळा. आपण जेवायचं एवढं भारी माईक घेऊन चालत, तू कोणत्या फिल्ड हातही लावायचं नाही, पाहायचं बोलत कीर्तन संपलं. त्यामुळे मी तो नाच सुटला. तुम्हाला करा वाढव म्हणलं तरी लागेल, मग तिकडे डोकंच लावायचं नाही. आता करंट लावून दिला, परत मागणे तो एकच मिनिटात. अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा द्या. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आम्ही तर तो म्हणून देव झाल्याशिवाय राहत नाही. आता 3रा मुद्दा आहे, कर्म हाच देव, चांगलं वागा हा देव. आता पुण्यस्वर्ण ते 2-3 मुद्दे वाढतो आणि सहज पटापटा पुढे सरकतो. आता फक्त बोलत जायचं. तुम्ही प्रश्न माझा, उत्तर तुमचं. पहिला प्रश्न माझा असा आहे, हा म्हणा नाही म्हणा, माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा लागतं. प्रश्न मिटला बरं, लागतं. आणि आल्यावर जावं लागतं किंवा नाही, जावं लागतं. उत्तर नीट आहे का, यावंही लागतं. उत्तर आहे का, पुरावा आहे का काही. 2रा अध्याय उपजेते नाशिक 15वा अध्याय. अगा उपजणे आणि नेमणे, येणे आणि झाले. एकाने विचारलं यायचं कशाला, जायला. एक म्हणलं जायचंच कशाला, यायला. एकाने लगेच शंका आली, हुशार होता तुला, मी येणारच नाही. मग एक म्हणलं मी आलो ना, जाणारच नाही. येणार नाही तरी यावं लागेल, आणि जाणार नाही तरी यावं लागेल. एकाने दाट शंका घेतली, यायचंय आहे आणि जायचं आहे, यायचंच कशाला. 17वा अध्याय. जाळ झाली जे फुले, मानत झाली जे बोले,
आणि भोगे झालेले केले कर्म पूर्वजन्मीचे मागचं भोगायला यायचं आणि भोग संपले की पुरावा माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागोता बैला झालो नरदे येता निडवर आहे. साधू संतांची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली त्याने वाचा पंगू झाली. मग बऱ्याच एकाने मला प्रश्न विचारला आयुष्यभर भजन करणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट का म्हणतात. दरवर्षी तर दिंडीत जातो पावसाळी अंतर्गत रोज लावतो माल तर मोकार टपुर्या म्हणायची भजन तर कोणीतच नाही. मग वाईट ही माणसं म्हणतात का. मला दुपारी गेली उत्तर सापडायला ते उत्तर असं सापडलं मला भजने भजन करीत असताना मधला जो चहाचा गॅप असतो त्या गॅप मध्ये लोकांचं धुणत होतात घुटाळा करतात याचं त्याचं आणि त्या घुटाळ्याचं पाप बांधण्यापेक्षा जास्त. आता इथं परत यायचं मागं यावं लागतं आल्यावर जावं पण भोगल्याशिवाय पर्याय. आता एक म्हणणं मी येणार नाही यावं लागेल जाणार नाही जावं झालं पाहिजे येणे 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 भोगणे बोलावे संपले. आता पुढचा प्रश्न असा आहे 2 मिनिटं देणार मी तुम्हाला त्या प्रश्नाला. दोन प्रश्न 2च मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे माणूस मर्दाने बरोबर काही नेतो का. तुम्ही मला उत्तर देणारे नाही. माझं असं म्हणणं तुमचं उत्तर 1001% चुकीचं आहे. माणूस मर्दाने 2 गोष्टी बरोबर नेतो. एक त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. तुळशीला घातलेलं पाणी बरोबर येणार दिंडीला घातलेली कोणतात बरोबर येणार आईवडिलांची केलेली सेवा. आता हे द्वितीय पुण्य स्मरण आहे सेवा पुण्य सगळे म्हणजे माणूस मर्दाने काही बरोबर नेत नाही पण 2 गोष्टी नेल्याशिवाय त्याला पाहिजे न्यायला. आता तिसरा मुद्दा आहे त्याला 5 मिनिटं देतो याला 2 दिले दुसऱ्याला 5 देतो उत्तर तुम्ही द्यायचं आहे. माणसाचं मर्दाने जातं काय 5 मिनिटं घ्या मी थांबवणार. शरीर तुमचं उत्तर काय आलं शरीर समजलं शरीर. आता मी मरायला लागलो म्हणजे मेलो मी समजा 2 मिनिटं मेलो. माझी बायका पोरं माझ्याजवळ रडणार त्यांनी मला आंघोळ घातली गरम पाण्याने. अगोदर 3 महिने नव्हती अगोदर 3 महिना माझ्या अंगाचा वास येतो पण मेल्यावर गरम पाण्याने आंघोळ घातली कपाळाला ठोकाळा वेगळा चिटकावला गदबीब लावला आणि मला चौकाने सुतळीने आवडून नदीकडे गेलं सरगावर ठेवलं. मी पेटत नव्हतो त्यांनी टायर वापरला मी टायरला जुमानीनं त्यांनी मीठ टाकलं आणि मला पेटवलं. आता तुम्हीच उत्तर द्या मी गेलो का तुम्ही नेलं सुधरते का मी काय चांगला अंगणात पडेल होतो ना. मग माझं शरीर गेलं का तुम्ही नेलं. तुम्ही जळले का रडले का सगळं शरीरावर पेटवलं का शरीर. मग शरीर जात का तुम्हाला सुधरते का मी काय शरीर जात आहे का. अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना डोकं बघाल शरीर तसं तसं नाही म्हणजे शरीर जात नाही. काय म्हणता ना अजून 4 आकडे शरीर डाव्या भाषण करतात लोक म्हणतात की नाही त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले ते गेले कुठं तुम्ही नेले ते चांगले झोपेल होते वाटतं ते आला का गेला. एक मग प्रश्नाचं उत्तर तुम्ही शरीर गेलं का नाही शरीर जातं का शरीर जातं का हा म्हणा नाही. आता तुमचं उत्तर काय येणार आहे ते जात शरीर नाही का त्यावेळेस थोडे बोलत परत आजारी असेल शरीर
काय जातं? शरीर संपलं. आता देह जातो. आता देह आहे 4: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. 15वा अध्याय म्हणतोय येणे, भोगणे, जाणे. आणि आता म्हणतोय देहाचा काही संबंध शरीर जात. अरे बोला ना, नाही देह जात नाही. आता तुमचं उत्तर काय राहिलं? आत्मा. दुसरं काय म्हणणार? पहिलं शरीर, दुसरं देह, तिसरा आता पहिलं पण आत्मा. बरोबर आहे. आता तुम्ही मला उत्तर देणार आत्मा जातो. पहिलं म्हणणार पटकन हांडा भरा पाण्यानं, पाण्यानं हांडा भरा, वटेवर ठेवा. सूर्याची किरण हांड्यात पडली. मग सूर्य केवढा आहे? हांडा एवढा. आता ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. आता ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक काळ आहे. सूर्य एक, त्याचे प्रतिबिंब आणि महात्मा जात नाही. हे सगळे प्रतिबिंब आहे. मला आता आत्मा एकच आहे. खरं आहे का खोटं आहे? आता उलट सांगा. महिला म्हणलं 5 लिटरची किटली घेतली, 5 लिटर, त्याच्यात दूध भरलंय. पटापटा बोला. आता शाळेतले बोला नीट बसाय बऱ्या. 5 लिटर दूध आहे, किटली भरली, किटली दुधानं. आता 1 मिनिटात मला उत्तर द्या. किटलीचा आकार सांगा. आपलं दुधाचा आकार सांगा. दूध कशाचे? किटली दे. आता किटलीचा आकार सांगा. आपला दुधाचा आकार सांगा. गोल, आडवं, उभं, तिरपं नाही. जो किटलीचा आकार तो आता ते दूध बादलीत होता, बादलीत आता ते दूध ताब्यात होता. ते आकार फुलपात्रात होता, ते प्लेट मध्ये होता, प्लेटचा आकार, आणि ते ग्लास मध्ये होता. मग मला एक सांगा, दुधाला निश्चित आकार आहे का? नाही. पाण्याला निश्चित आकार, तेलाला निश्चित आकार नाही. आकार नाही, पण वजन आहे ना. शाळेत बोललेलं आहे का? आकार नाही, पण आकार मान आहे. आकार नाहीये, पण आकारमान आहे. मग आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही, पाणी भिजित नाही, शस्त्र कापीत नाही, अग्नी जाळीत नाही. मग जात काय? शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही. माझा हात वर झाला याचा अर्थ माझं चैतन्य आहे. माझा वट हलतोय याचा अर्थ माझं चैतन्य आहे. आणि चैतन्य गेलं की शिल्लक राहिलं ते प्रेत आहे. चैतन्य दिसतही नाही, पण गेल्याशिवाय. आता हे 3 प्रश्न झाले. आता याला 5 मिनिटं होती. आता 4था जो प्रश्न आहे याला 10 मिनिटं आहे. उत्तर तुम्ही द्यायचंय. येणे, जाणे, भोगणे. शंका 2. शरीर जात नाही, शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही. ओवी डायरेक्ट सांगते, जैसे जीर्ण वस्त्र साडीजे मग नूतन लेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य राहते. 8वा अध्याय डायरेक्ट सांगतो, तेवी जिते अवसरे जावडून जीवी उरे, ते मरणाचे मेरे भागू लागे, आणि मरणी जयाचे 8वे, तो ते गती ते पावे. नाथ बाबा डायरेक्ट सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या सगळे. आता पुन्हा त्याला उत्तर आहे. पुन्हा उत्तर आहे. येणे नाही, येणे, जाणे, भोगणे. शरीर जात नाही, देह जात नाही. आता 10 मिनिटं देणार आहे मी तुम्हाला. माणूस स्वर्गाला जातो का? पहिलं सुधारणा. आता याला 10 मिनिटं देणार. सगळे वारकरी, बिरकरी, येणेकरी, चौकदार. माणूस स्वर्गाला जातो का? उत्तर ऐका. ऐका उत्तर. मी मरायला लागलो, मरायला लागलो. माझं डोकं माझ्या पोराच्या मांडीवर आहे. त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली. शिवटी पाणी टाकून
अरे मारणाऱ्या माणसाला तरी बिन पाण्याचं नाही कमावलं त्यानं लबाड्या करून कला कलाच तुम्ही चमचा मग पाणी अरे देऊ द्या. आणि त्या पोराने माझ्या पोराने मला शिव द्यायला सुरुवात केली. आता मी मारला बोला पटकन तुम्ही सगळ्यांना. मी माझ्या पोराला मरताना ओवी सांगणार आहे. तुम्हाला सुद्धा श्लोक सांगणार आहे का? मी त्याला मारताना काय सांगणार आहे? सगळ्या उधाऱ्या गोळा कर आणि खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याचे कांदे माझ्या डोळ्यात देखा करायला पाहिजे. आणि आपलं जे रस्त्याचं भांडण चालू आहे कचेरीत, बने 10-5 गुंठे इकडं तिकडं, पण माघार घ्यायची. बोला माघार घ्यायची. आणि जर माघार घेतली तर तुम्हाला कोणचा माहिती मी आलो. बोला आता स्वागत बोला ना. आता काही लोक म्हणते तो माणूस माळकरी होता. माळकरी नीट मारायचा असा ग्रंथ कोणता आहे? आता समजा मी माळकरी आहे, मग केव्हा नाही बोलतो मारायच्या टायमाला आमलेट मागू शकत होते का? सांगितलं म्हातारी मरायला लागली. शेजारच्या पाहुणे लावलेले हलकटा त्यानं खायचं बंद केलं, केळं घेऊन येत खात त्याला तो घेणार नाही गेली रुकून नाही पाहिजे. पण खायचं बंद झालं ना, केळं सफरचंद कौठ 7 वर्ष झाली त्याला जात नाही. फवान वाशीत कौठ म्हातारी पडलीच होती शेवट. मग शेजारच्या माया रिकाम्या चला भेटून येऊ आता शेवट आल्या. आता आल्यावर डोक्यावर बसायचं, पायात बसल्या लगेच एकीनं पायाला हात लावला, गार पडली. कोणत्या विद्यापीठाची पदवी येते पाय गार पडलं माणूस पायला आता मिटलं. दुसरी लगेच म्हणते नाकात शेला पायला काढला. आता माझ्या लागलेलं तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते वाकडी. पुरीला बोला आले बाई पुरी केवळ मोर सफरचंद. आणि त्यांनी पुरी बाहेर पैसे म्हातारी पैसे या बाया पाहिला. त्यांना वाटलं म्हातारी, ते पुरीला वाटलं म्हातारी तिने केळं बिळं फिकूनच दिले. आणि मोठ्यानंही वाढलं. लोकांना वाटलं म्हातारी गपक्या डोळे उघडले, पाहिलं डोळे भरून आणि मी म्हातारी. पोरगी म्हणली माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं म्हातारीने जीव सोडला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार आल्या म्हातारी घालवली. 2 महिने लेट आले असते तर म्हातारी मतदान करून गेले. म्हातारा मेला 2 वर्ष 3 वर्ष 2 म्हातारे वरत्या गप्पा मारत असतात. आमचा लहान आहे दिखतो त्याच्या आल्यासारखा आहे. त्याच्या आजार जेवढे मुलं होते तेवढे मला तर असं वाटतं बाई मी ऐकून पाहिलं. मला असं वाटतं बाई नक्की त्याचा आजार तुझ्याच काचानं गेला येईल का? या सगळ्या लबाड्या मार्गांना विचारा.
स्वर्गाला जातो का? आता सरळ सांगा, हे स्वर्ग नरक हे तुमचं तुम्ही पहा. माझं स्पष्ट म्हणणं आहे, पटलं तर आम्हाला. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत देह ठेवा हा वैकुंठ आहे, आणि लबाड्या करून मला हा नरक आहे. मला एक बसलेले माणसांचे 2 मिनिटं घेतो. मी सगळे श्रीमंत लोक, तुम्ही कमवलेल्या इस्टेटीचा उपभोग कधी घेणार? कमवायचं काम कधी चालू होती त्याची काय आहे ते. आता तुम्ही कमवायला जेवढं कमावलंय मरणाचं, याचा उपभोग कधी घेणार? तुम्हाला सुधारता कमी शुगर आहे तुम्हाला, नळी घालून तर आली त्याची, एकदा दणका बसलाय म्हणजे एंजिओप्लास्टी झाली, शुगर आहे, मुळव्यात हालचाल करून दे, मूत खाण्याचं बनलं की सुद्धा करून दे. तुम्ही हे एवढं कमवलेलं भोगणार का? उशाला गोळ्या झटा बाई, पालत व्हायची गोळी, उतन व्हायची गोळी, वास व्हायची गोळी, पेट व्हायची गोळी, काही ना जेवताना 3 गोळ्या खाली बसताना झाले पुन्हा वर उठता नाही. तुम्ही एकच गोळी घेऊन गाव मोकळं बसलेली माणसं मला सगळं घ्यायला वाक्य सांगा. भगवंत कृपाने मिळालेलं शरीर आहे ना, आजचा दिवस भाजनात उद्या काय व्हायचं ते सगळी माणसं मला सांगा. तुम्हाला तर काय कमवलेले इष्टीचा उपभोग घ्यायचा नाही, तुम्हाला फक्त कसं मारायचंय. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुम्ही ज्यांच्यासाठी कमावले ते काय लायकीचे बाबाचं समान आहे? वास्तुशांतीच्या आज जर तुमचं पुनस्मरण होते, तुम्ही नळीनं बंगल्याला पाणी मारून काढणार का? प्रत्येक माणसाच्या पाया पडून सांगतो, पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तुम्ही काही करू शकता, काहीही. काही आता एखाद्याला म्हणत तुला कीर्तन सांगतो 10 लाख देतो, बोकस सकाळी फोन करून तुम्ही दुपारी सुट्टी देऊ शकता, की काही करू शकता तुम्ही काही. पण जगात एक जण बलवान आहे, तो तुमचा बदला घेणार आहे, त्याचं नाव काळ. हे ध्यानात ठेवा. मी पाया करून सांगतो, तुम्ही कुणालाच घाबरू नका. काळ पैशाने राहत नाही, प्रत्येकाचा काळ वेगळा आहे. आणि आज 100% लोक काळाच्या विरोधात जगतात. या काय म्हाताऱ्याला मान्य नाही, मी म्हातारा आहे, तो काही नोकरी करणारे नवरा बायको स्वयंपाकच करीत नाही, काय दरिद्री सगळे 1.5 लाख 3 लाख येतात महिन्याला. हायवेला गाड्या लावून पिठलं खात्यात काय 150 रुपयाला पिठलं. तुम्ही मला एक निवांत उत्तर द्या 2 मिनिटं. बसलेली माणसं, तुम्ही कमावता बोला काय तो 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. 3 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. ऐकायचं काय एका मिनिटात 100 पोरं जाग्यावर मारली, हा भीमाचा काळ होता. भीमाला सुद्धा शेवटी निजधामाला जावं लागलं, हाही त्याचा काळ. अख्ख्या जगाला माऊलीचा छळ केला, हा काळ होता. पण माऊली विश्वाची आई झाली, हाही काळ. सगळ्यात जास्त त्रास तुकोबरायाला ज्याने दिला तो कट्टर विरोधक तुकोबरायाची आरती लिहून मोकळा झाला, हाही काळ. तुकी
दम दे, त्याला दम दे. काय जत्रावाला गेला का मंगळवारी ये, मंगळवारी गेला का मीटिंग घे, गुरुवारी गेला का मोठ्या साहेबाचा दौरा आहे, शनिवार चौथा आहे, रविवारी सुट्टी आहे. 1,500 दिले का काम. आणि सगळी म्हातारपणी अशी तुम्ही गार्डन मध्ये जाऊन पहा 5 वाजता नगरपालिकेचा सगळा ठेवणीतला माल बसत मुगा घ्यायचं, कोण त्याचं त्याच तोंड हाकतोय, कोणी त्याच तोंड गार्डन बंद करणार आला तो म्हणा घरी जा. कशाला वाईट वागायचं, किती दिवस राहायचं. अरे तुम्ही काळाच्या विरोधात वागता, कसं चुकलं नाही. आज सगळी माणसं काळाच्या विरोधात आहे. 60 वर्ष वय झाले आपलं, संपला विषय. 60 वर्षामध्ये जर आपण पसायदान पाठ करू शकतो नाही, 7 वर्षामध्ये जर आपल्या तोंडात धारी पाठत नाही, कडवं येत नाही, काय गाडीला बंगल्याला आगला पैसे, कोणता श्रीमंत बंगल्यावर जाणार. मलाही मोठा बंगला आहे काठा, काय माणसं म्हणतात तुला श्रीमंत असू दे ना, तरी तोंडानं जेवतोय ना. श्रीमंत जागा बघतो हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही मला. समडेच्या शरीराला रोग होण्याचं कारण ना, तुम्ही जुन्या म्हाताऱ्यांचा अभ्यास करा. अरे बाबा 70च्या पुढे गेले, अजून पिशी नाही, तांबड्या नाही, पांढऱ्या, म्हाताऱ्याला पिशीच नाही. आणि आता इथे ऍडमिट केलं का पांढऱ्या कमी झाला, तांबड्या मारा, तांबड्या मारा, पांढऱ्या काढा, पांढऱ्या काढा, तांबड्या मारा, दोन्ही काढा, उचला द्या. काय तुम्ही निरीक्षण करा. हा विनोद नाहीये, याचं कारण माहिती तुम्हाला. आता ही जेवढी बसलीत ना, यांना गाणे बंगले खायला नाही, खायला नाही, खायला मेकअप, सोनं, साडी. एखाद्या बाईनं मला उत्तर द्या बसलेल्यापैकी, पावडर लावून एखादी बाई गोरी झाली अशी महाराष्ट्रात एखादी बाई आहे का? तिला सत्कार करू आपण इथे. काय येण्याचा बाजार. आणि खायला काय इडली, डोस, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दागिने. 5 कोटीच्या बंगल्यातून उतरते, हातगाडी पुढे खाते. किचनचा 300 चांगले पावणे 200 निघाला शिजत. ती काम थोडा गेला वाकला जाता. त्याच्यावर जर आमचा वारकरी सोडला ना, टोकरी सगळं गाड्या तुम्ही पहा महाराज. उटीच्या गाड्या आहेत काही खायला. उटी म्हणजे 100 लाख. पण कोणत्याही उटीच्या गाडीतून उतरणारा माणूस इन महाराष्ट्रात ओपन चायलेंज तुम्हाला मुद्दा मला हसताना दाखवायचा.
मागून पुरून कॅमेरा लावा. काळी पिवळी कुंडली उतरवतोय तरी ठणठण. पण ते आम्हाला भेटतात. महाराज महाराज तुमची पाय आमच्या घरात लावा. आमच्या घराचा पंगा झाला. आता आपल्याला वाटतं पायामध्ये बालपणी झालं महाराज लोकांच्या पायावर पैसे ठेवली का त्यांनी महिला म्हणजे 5 कोटीचा नुसता बांगला त्याला मोठी. ते झुंबर आहे ना लाईटीचं झुंबर ती 2.5 कोटीचं आहे. अख्ख्या गावाची दिशी जाऊन बसेल. गाव दिसत आणि बायकोला साड्या 3 कपाट. जर पावसाळ्यात गेली सरपण ओलं असलं बायको सोन्यानं वाकेल. अगदी सोफा शीट आहे ना, सोफा शीट बसायचे. त्याच्यावर जर माणूस बसला डायरेक्ट तळाला वर उचला एक आमच्या शेजारी बसत आहे. नीट बरोबर पण नाही हातात. आता हात बदलं बरं का. महाराज महाराज विचारचं नाम तुम्ही आता हात बदलत ना खंडित व्हा. महाराज पण काय करता. कोणते पोरगे दिशी घेऊन खरंच येत काहीच नाही महाराज. कोणते एक पोरगी 12 दिवस झाले पळून गेली महाराज. आता तुम्हीच बोला महाराज. हे सगळं पण काय करता. असं हे आणि हे याच काय करू. काही न करू. मी बाहेर गेलो का पिटून दे. पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही. तर भांडे घासणारीचा पोरगा मिलिटरीत आहे. पोरगा कमांडर आहे. एका विचार करा. हे काळणे परिवार अख्खा पैलवान आहे. अख्खा परिवार हा परिवार मोठा नाहीये. त्यांच्यावर संस्कार करणारे आई वडील मोठे. माणसं मोठी नसतात. त्यांच्यावर संस्कार करणारे जे बाळ कडू ज्यांनी पैलवानकीचं पाजलं ते मोठे. तुम्ही अभ्यास केला नाही महिला मंडळ. असे काही कुटुंब आहेत. एकुलता एक मुलगा आहे तरी मिलिटरीत आहे. एक मुलगा. खरं ते आईचं कौतुक केलं पाहिजे. पण त्या कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत आहे का. पण त्या प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत आहे. प्राध्यापकाचा पुढारी तर घालू शकत नाही. मी अभ्यास करा. हा देश फक्त गरिबांनी आणि शेतकऱ्याला वाचवतो. कुणी स्वर्गाला जात नाही, कुणी वैकुंठाला जात नाही. आणि इथंच चांगलं मला हा स्वर्ग आहे. इथपर्यंत आपण आलोय. इथपर्यंत काही शंका सरकू पुढं स्वर्गात जायचं, नरकात जायचं. फक्त दिवाळीची सुट्टी होती. कोणत्या आईने मुलाला बसायला शिकवलं सपोर्टवर करा.
असा माणूस नाही राहिला का त्याने मला बोलावं. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. रोज नवं लपड्या तळतळता शेती मारे. तुम्हाला वाईट वाटतंय, मला नाही बोलत. 10 वर्षाने भजने घरात ठेवा, तेवढा दिवा लावायला माणसाला आला नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. सगळ्या दिंड्या तपासा, सगळ्या रिटायर माल दिंडी, सत्य तपासा, सगळा वैतागेल माल दिंडी. एक पोर दिंडीत नाही, एक पोर समजत नाही. 10 वर्षाने तेवढा की अंत करीत हा विनोद. आता हे महाराजाकडे कोणच्याकडे असतील एवढी पोरं. आता एवढंच आशा थोड्या संस्था आहेत म्हणून निदान गण तरी लागतात, यांना धोत्र तरी कळा द्या. 97% भेटतात. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निघाली झाले. बोलायचं नाही, पण ह्या जगात जो खरा बोला तो सकाळी नसेल. बोलला का त्याचा बांबू उपटलाच, बातमी मिळालाच तो. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निघाली झाले. पहिला मोठी गोष्ट खरी का होती बघा. मुलगा मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज ज्यांच्यासाठी आपण हाताची काढ करतो ती पोरं जर भंगार निघली तर संसार करायचा पण सांगा. त्याच्या पुढचा ऐका, 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटला भिकारी झाले. पैसे गेलेले शेअर मार्केट नावाला सगळं बापाला पाहिलं होतं, मला 2 रुपयाला 36 रुपये. वापायला जागा नाही राहणार, खरे का खोटे बोला. त्याच्या पुढचा आम्ही डोकं बंद होईल. सांगू का पडतो, सांगू का नाही, सांगू नाही. राग येईल तुम्हाला, म्हटलं तर तुमची बाई पहिली शेवटची गाठ सांगा, तुम्हाला तोंड पाहू नका. त्याच्या पुढचा ऐका, बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बिलकुल बोलला. खोटे बापावर कर्ज नाही आहे, पोरावर कर्ज आहे. 1.5 लाखाचा मोबाईल आहे पोराचा, 2 लाखाची मोटरसायकल आहे, बूट 900 रुपयाचा आहे. बूट त्याच्यात 2 प्रकारे बुटाचे, काही घरी घालायची बुटे, घरात घालायचं तळपाय, काही अशी बुटे. बापाने मोबाईल शॉपिंग टाकून दिली, त्याने गेम सुरू केली. 4,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पाळणी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं, दुकान विकलेले इथे 2 जण आहेत आता. आम्ही उद्घाट करून जावा, कर्ज काढायचं बापाला, मशा आणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही 3 लाख कर्ज म्हणजे काय लय नाही. उद्या जर माझ्या काही बरं वाईट केलं ते स्थितीला भाग लागतात. म्हणणारा ती गेलेली माया पुढे बसेल, ती गोष्ट ही काम आणि कर्ज भाऊचं कर्ज फेडा. 3 गुंठे इकली, भाऊचं कर्ज बोला बोला भेटलं. भाऊंनी झाला, भाऊ प्यायला लागला. बाप म्हणला आपला भाऊ तर प्यायला लागला, काही एवढं नका तू काही काही येत नाही. आणि कधी मध्ये पोरा सोडायच्या नादाने समजा इकडे असं मग एवढा बाबा टाका. भाऊ आणली कोणची पोर करा आणून द्या. लोकांची पोरं पुरी करता करता मला भाऊ निदान भाग्यवान तरी कोणची का होईना. खरंय काय खरे का खोट आहे? बोला काय त्याचा परिणाम आहे का ते एका मिनिटात. या 4 वर्षात बापानं खाना दिलाय पोराला. कुटुंब व्यवस्था खराब झाल्या. इंग्रजीकर बोलतो तर लोकांना राग येतो. पहिल्या मंडळाला अशी स्थिती
केलाय, मुलगा गेला, कुणासाठी जगायचं जरा 2 मिनिटं चिंतन करा. अरे मिसळ पाव खाऊन दिवस करणारी माणसं आपण एक मेथीची जुडी घेण्यासाठी आपण 3-5 मिनिटं त्या दुकानात उभे राहतो. पावशेर वांगी घ्यायला आपण 4 काठी पलटी केली. आज पाण्याची बाटली घ्यायची तर माणसं पिशवीत बाटली घेऊन येतात. पण 10 रुपयाची पाण्याची बाटली पनीर मळाला तर लोक पलटी करून टाकतात. आज हाडाची कणकीची शिवटी महिला म्हणलं मुलगा शिवत आहे, आई शिवत आहे, मुलगा गेला. सांगा मला आयुष्यात कशासाठी जगायचं, कशासाठी जगायचं? 2 मिनिटं चिंतन करा. ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं ते झाडं जर उघडलं तर जगायचं का? 6 रुपये चहा झाला म्हणून आपण चहा सोडला. 10 रुपये मसाला दूध झाले म्हणून आपण दूध प्यायचा बंद केलंय. महिला मंडळी 4 वर्षात एखादा माणूस तरुणपणात गेला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर अक्षरशः प्रेताजवळ लादानी पोरं उडी आणतात. काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काही माहित त्यांना माझा बाप गेलाय, माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक का कोण घालतात, आई सांग. आणि तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोरं विचारतात, आई सांग माझ्या बाबाला लोकांनी बांधून पुढे जातात. तीच पोरं आईला पोरगा पेटवलं विचारतात, आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, देवा घरी गेलाय. ते पोरगं पाक नंतर सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं त्याला विचारतात तू खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात खेळत गेलाय, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येते आईला म्हणत आई मेलाय माझा बाप, आई मेला माझा बाप. महाराज या 3 वर्षामध्ये तिसरीची पोरं बापाच्या ताब्याला आहे. या 3 वर्षामध्ये स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या ताब्याला आहे. आणि या 3 वर्षामध्ये पोटातली पोरं बापाच्या ताब्याला आहे. एवढी भयानक स्थिती समाजाची झाली. 100 पोरं जर एका भागेत उभी केली तर 93 पोरं जाऊन देतात. सर कीर्तनात बसलेल्या पोराला वाटलं महाराज लईच वाईट वाट आहे, त्याला परत बोलवायचं नाही. त्याला मला होतं तुझी बहीण काय त्याला देऊन पाया मग कळेल तुला काय म्हटलं. आणि महिला म्हणजे बऱ्याच लोकांनी बोबाटा काय केला बा, बऱ्याच लोकांनी बोबाटा काय केला बा, मुली कमी आहेत आणि मुलं जास्त आहेत. तसं नाहीये, मुलगी देण्याच्या लायक पोरच नाही. लग्न जमवणारे दलाल नीट आहे का मधले दरोडे खोर जमावणाऱ्यांनी तर वाटोळ केलं मला, त्याचे कमिशन आहेत कमिशन. इकडून 50 इकडून 50. तिसऱ्या आठवड्याला मुलगी गेली, आलीच नाही. आली नाही, मंगळवारी लग्न झालं, बुधवारी नवरी गेली म्हणजे आलीच नाही. तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. माणसांना राग येतोय. बारीक निरीक्षण करा. तुम्ही स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका. इथं माणूस स्वर्ग हे सगळं बाजूला ठेवा. घरामध्ये जेवताने आनंदाने जेवा, झोपताने आनंदाने जेवा. आज महिला म्हणतात तुमच्या माझ्या घरात 4 खोले, 4 खोल्यांमध्ये 4 मोबाईल चालले. मुलगा डोकं वर काढायला तयार नाही, मोबाईल मध्ये खुपशी. मुलगी कानात घालून मुली हल्ली करा, छुमका बाप मोबाईल मध्ये, आई मोबाईल मध्ये. अहो कालवण शिजलं तर बायको नवऱ्याला फोन करते घरातल्या घरात. मुलगी बोला ना बापाशी, बाप बोला ना. 5 ला कॉलेज शिकलं, मुलगी 9ला.
आल्यावर जेवण शिवली नाही, मग कॉलेजला अन्नदान सुरू केलंय का काय केलं? मुलगी आपली उपोषणाला बसली, तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स करून देतोय. आपलं पोरग 5 वाजता कॉलेज सुटलंय, 30-70 लाखाची पल्सर आहे त्याच्याकडे. आपलं पोरग आल्यावर जेवण नाही, आल्यावर त्याच्या जवळ जावत नाही, असा एवढा तोंडाचा वास येतोय. हे माणसाला काहीच वाटत. उलट्या पुरी म्हणत्या प्यार क्या चीज है, इंग्लिश को क्या मानो. प्यार तो अंधा होता है, इंग्लिश तो प्यार किए. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, आज द्वादशी पूर्वशी मी मेल्यावर तरी तुम्ही सुधारा. मला तर मी हटते, मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही. मी असाही गेलो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन परमार्थिक वसाय आणि संतांची सेवा आहे, ती घरं अजून ओकेच आहेत. आता हे परिवार स्वामी समर्थांची सेवा आहे, पांडुरंगाची सेवा आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुस्तीची सेवा आहे. माया जात असते असं कुठं चालतं का? हे चालतं आता यांना पहिलं हे कोणताच डाव टाकू शकत नाही, हे फक्त सर्च करून डाव टाकू शकत. कुठे निरीक्षण करा चांगलं. म्हणून पहिला म्हणलं सांगू वाक्य, या जगात हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणार पोरग हे बाळ इतकं कोवळ आहे. एक उत्तर द्या माझ्या म्हणलं, जगातले सगळ्यात कोवळे संत कोणते काय वय 15 वर्ष, पण 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई झालं. एक भाकर डाव्यावर आहे, एक भाकर खाली खाली येते, तिला पापड आहे, वरतीला तुम्ही पाणी लावले, आणि तिसरे भाकरीचं पीठ. एका वेळेस भाकर किती झालं तुमचं? 3. आता बारीक उत्तर ते बघा, तुम्ही उत्तर तुम्ही द्यायचे. मी डोळ्यापुढे चित्र आणतो. तुमचं लहान पोरग पिठाशी खेळत आहे, भाकरी चालू आहे आणि त्याचं पीठ खेळायचं काम चालू आहे. पीठ एवढं एवढं केलं खेळता येईल. ते जर भाकरीनं धावलं तुम्ही काय करा? सुईतलं दाखवून घेता, 20 येईल सन्मान सन्मान, ते काही समजत नाही. सरगमान चटका देईल नाही ऐकत.
ते पूर्ण पीठ टाकून देतं आणि मोठमोठ्यानं रडायला सुरुवात करतं. आता बारीक आहे का बघ, एक भाकर तव्यावर एकीचं पीठ मळायचं काम चालू आहे आणि खाली लावलेले आणि पोरांनी पाच चुरी पुढं डोळायला सुरुवात केली. आता तुम्ही काय कराल मला सांगा. खालची भाकर बाजूला टाका, वलची पलटी करून फाल, थापायची पण करा आणि तुम्ही कोणाला घ्याल पाहिजे? घ्या ना, घ्या ना. त्याचा काल वळा, टपकन मुका घ्या, त्याला गप करा. आता एकच उत्तर द्या महिला, तुमचं पोरग चुली पुढं लागलं तर तुम्ही भाकरी बंद केला. 4 मुलांना पोलीस नव्हतं, शेवटी मुलगी जेव्हा रडत असेल तेव्हा 3 भाऊ कशी सांभाळत असतील. आला ना ते घर ठोकून पुढं फार बंद होतं आणि घरात बसून मोबाईलला पुढं देऊन ठेवल्या. तुम्ही डोळ्यापुढे चित्र आला, 3 भाऊ पुढे आणि लाली बहीण जेव्हा रडत असेल तेव्हा 3 भाऊ सांभाळत कसे असतील. आला चित्र आला. लहान पोरीचे कपडे काढले महिला म्हणत, आंघोळ करायची टपात बसवता तुम्ही, टपात पाण्याला टप त्याच्यात टाकून देतात उड्या. सगळं आमच्या मुद्द्याचा भाग कोणी पाहणं शोध, आमच्या मुद्द्याला आंघोळ कोणी घातली असेल. अरे शंना जगात कोणाचा आधार नव्हता, ती आज विश्वाची आई आहे. निरीक्षण करा, आईचा आधार, बापाचा आधार होता. आईचा आधार नव्हता, बापाचा आधार नव्हता. आधार सोडा, प्रेमाचा शब्द नव्हता. प्रेमाचा शब्द सोडा, पण कुणी पाठीवरून प्रेमाला हात फिरवला नाही. ते तर सोडाच रे, पण मायेने गोड शब्द सुद्धा ते तर लई लांब. पण माधुगिरी मागून आणली तर लोकांनी त्याच्यात माती टाकली. त्यातला एक मुलगा विश्वाचा गुरु झाला, एक मुलगा विश्वाची आई झाली, एक ब्रह्मदेव झाले. आज 7 वर्ष आपलं वय झालंय, अजून आपलं बसायला पाठ नाही. किती स्लॅब टाकणार तुम्ही? अरे तुम्ही JCB घेणार किती, गाड्या घेणार किती, बंगला बांधणार किती, किती, तुम्ही काय करणार? 7 वर्ष वय. महाराज हरिपाठ इतका बोवळा ग्रंथ आहे का लिहिणार बाळच फक्त 15 वर्षाचा आहे. त्याच्या पुढं वारकऱ्यांसाठी सांगतो, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आजपासून नांदेड शिटीवाले धरण तेव्हा म्हणले आपल्याकडे दहाव्याला प्रवचन राहतात. ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची नाही. मला आमच्या भागात मला दहाव्याला पाहिलं तरी मला ज्ञानेश्वरी टाकून इतकी सवय सर काय त्या ज्ञानेश्वरीचे नदीवर हाल, नदीवर नेतात ज्ञानेश्वरी. घुमडी उठतात, घुमडी उठ ते बुक्का लावून आणि पागल अख्ख्या ज्ञानेश्वरी बुक्का आणि ते हार प्लास्टिकच्या पिशवीत वरली आणि प्रवचन रंगात आलं. गावला पुढे लिंबाव दिसला का एखादा नालाय बाबा 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 कावा बाबा बाबा कावा. आता तुमचं बाबाची पैशाची आता ज्ञानेश्वरी कावळ्यानं बंद करा. आपल्याला लाजा वाटलं पाहिजे लोकांचं, जाऊ द्या. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे का? ज्ञानोबाची संगत ज्याला मिळाली ते रेड्याचं मंदिर झाला, पण माणसं आहे. ज्ञानेश्वरी वाचनाला सापडून देतो. ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा कधी जोरात उचलून नाही, कधी थुका लागतात बावळा पारायण इतके दरिद्री सप्ताला पारायण करतात, पोहे खातात, पोहे आणि कडी पत्ता ज्ञानेश्वरी पारायण म्हणतो
सांगून जाते. काय येण्याचा बाजार आहे हे ज्ञानेश्वरी जोरात उचकू नये का तो ग्रंथच इतका मोळ आहे बरेच 22 वर्ष आणि ज्ञानेश्वरीच्या पानापानात ज्ञान देऊन घे ज्ञानेश्वरीच्या अक्षरात हे पोरं शिकतात ना त्यांना समजून तुम्हाला काय असतं शिकायला त्यांना ते 12 आणि 15 वाजता पहिला हरिपाठ शिकाव ती बाकीचं मग यांनी काय करायला ती नाचा शिकवल्या व ते हरी काहीच करू स्वतः सावरनं उपार्ण कला ना उपार्ण सावराला तो बिघडा आणि ती आडवी ती उडी हातात वत सुद्धा हलवती नाही आणि ते शिकवणारे ना ते त्या पोरांना पहिल्याच चालू 12 मान 15 मान वाजा ते काढणं 15 दिवस पण काढली 12 वाईट तुझं मन 15 वाईट तुझं आरती बिया बायकोला करायला महाराज 31 वर्ष केले बाहेर गेले की तर पुढे केली नाही महाराष्ट्रात एका जन्मात हे आकाशात ढिल्ल होऊन गेलं कोणी तुमचा हात होता असं होतं मालिक आपलं शरीर डांबरीवर घेऊन किंवा आळून गेलं 31 वर्ष लागलं कालपासून महाराज झालेला फार पिळून गेलं शरीर हे गावं हे केस कमी आहेत गावं पाहिजे अजून 2 वर्ष आमची कीर्तनं थोडी झोपतात पण ती काळाची झाली आज ज्ञानेश्वरी आपल्याला जिवंत ठेवायची नाही आपण ज्ञानेश्वरीमुळे जिवंत आपण हरिपाठ काय हरिपाठ सप्तेचे हरिपाठ आहे ना सप्तेचे आमटीच्या वासाव हरिपाठ आहे आमटीला कोणा आली का भजने पिसाळे आपण अशी हरिपाठ कीर्तन बोलला का त्याच्या कीर्तनाला टाळते घेतला काही काही याला वेळ आहे फक्त खरं हरिपाठ हे बोलणं सांगतो 27 अभंग कधी नाचून म्हणायचे कधीच नाही 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे आणि 27 अभंग शांत म्हणायचे आणि अश्लील चाली लावून म्हणायचे नाही कारण 27 अभंग त्यांचं वय 15 वर्ष आहे आणि ते जगातले सगळ्यात कोवळे ग्रंथ शांत काय आपल्या हरिपाठ या भजनामध्ये म्हणलं ना अब आता खेळ झाला ज्या दिवशी माझ्या डोक्यावर निवृत्तीनाथाने हात ठेवला आणि आतली घाण माझी निघून गेली आणि मीच ब्रह्मबोधावर आडून झालो हे कधी केलं 15वा ते की सुंदर उभी शब्द 14वा अध्याय माझ्या सत्यवादाची ते एक जन्म नाही सप्त्यापुरता लावून तुझ्या बापात पाहिजे दिंडीपुरती एक टांगी घालायची असं नाही चालत अनेक कल्प लक्षात माझ्या सत्यवादाचे ज्या दिवशी मला साक्षात्कार झाला त्या दिवशी माझा आधी
एवढं जीव लावून व्यायाम करायचं. आता कबड्डी गेली, खो खो गेला, खेळ जवळ जवळ. आईच्या आईला काय म्हणतात? आजी. वडिलांच्या आईला काय म्हणतात? आजी. आजीला वेगळी पहिली का दुसरी? दुसरी. करेक्ट. दुसरी वेलांटी असेल तर आईची आई किंवा वडिलांची आई, आणि पहिली वेलांटी असेल तर अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली ताबडतोब आता. जेवढे जेवढे संतांचे शब्द आजी आले त्याला वेलांटी दुसरी नाहीये. कोणताही ग्रंथ पहा, आजी या शब्दाला वेलांटी पहिली. आजी संसार सुफल झाला गेम आहे. आता हे गेम आहे, साजरी, हे जे शब्द जर आले माऊलीचे तर ते बुद्धीसाठी. हे बुद्धिरूपी माते निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवला, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी दिले, येथे माझे जीव उरले पण. आता मी तुमचं गाशी सोबत घेतलं, माझा हा संसार. आणि अशा गुरुच्या फोटोला आदर करते मी त्याला आईले पण माझ्या हृदयातच गुरुला जाणलं. आणि एवढं तर केलं नाही, पण मी अजून एक केलं. 15व्या दिवशी पहिलीच ओळी आहे, संफार हृदय आपले बरी वैसवी पावले श्रीची. मी माझ्या गुरुलाच हृदयात ठेवलं आणि त्या दिवशी माझा संसार. तसं या बिचारीने 2 वर्ष पुण्यस्मरण केलं. आज जेवढा खर्च होईल हा खर्च तुम्हाला 6 महिने जात नाही. आणि वडील सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय आता 10वी बिबे बंद होणार आहे. माझे 1 वर्ष 10वी बंद केला. आता लग्न कसे झाले? पॅकेज, हळद, बँड, वाडा, वाडा, सगळं आमचं. गौरी बाकीचे दासबाग नाही आलं तरी तसं दाव्याचं होणार आहे. 5 वर्ष पॅकेज. आपणाला कावळा तुझा, शिजो, चपली तुझ. तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन जुळं त्याची पण दावे मोठे. आत्ताच दावे 5वा आले. अनेक अडचणी 10 दिवस कुठून राहण्यापेक्षा तू आतमध्ये 9 महिने का राहिला होता? 4.5 बाहेर वडील दादाचं कसं केलं ते काय झालं? आमची वडील गेले बघा, ते एक दृष्टीने फार वाईट नाही, चांगलं वय झालं हाल होण्यापेक्षा आई मुलीची आई 15 वर्षापूर्वी महिला मुलीचा बाप जर पाहुण्याला भेटला होत्या गावातल्या, जे गप्पा मारता मारता चहा प्यायचे, त्याला डायरेक्ट विचारता येत नव्हतं बसत नाही पाहुण्यात कसं काय टाकायचं, म्हणजे मुलीची माहिती नाही. आयडिया बाबा तो माणूस म्हणायचा सगळं टाकून झालं तुमच्या माणूस लोक मिळाले तुझ्या मुलीच्या हाले सांगू नाही, पण तो मुलीचा बाप आहे ना ही गोष्ट डोक्यात ठेवायचा. सांगत नव्हता कोणाला, घरी जायचा, बायकोला नव्हता सांगत, जेवण करायचा, मनसक्त जेवायचं, काय उशीर वर ऊन उजदवून राहायचा. मुलीचं सगळं आठवण दिवस सुद्धा मुलीच्या घरी मुलगी घरी काढायची. बाबा आलेला पाहिजे का मुलीला सांगायची गरज नाही, मला सासूवास आहे हे माझ्या बापाला कळलंय. बापाला चहा घेऊन जायची मुलगी चहा, आणि काय म्हणते ना तुम्हाला कळलं ते खरं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आले. पण एक शब्द इथं बोलायचा, चहा तर पाहुण्याशी गप्पा जा, महिन्यांचा निरोप आल्यावर या, मी जेव्हा मरेल तेव्हा तुमचीच मुलगी म्हणून मरेल, पण तुमची मान खाली होऊ देणार नाही. जा. मुलीचा बाप असा गाव म्हणायचा आणि मुलीला काय म्हणायचं
सहन केलं ना उद्या तुला चांगले दिवस येतील. सल्ला माझा. आता हे 4-5 वर्षापासून पुरीची आई पुरीला स्पष्ट सांगते एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे, काम जास्त करायचं नाही, पाहुणा इकडे घेऊन ये. सांगणाऱ्या माझ्याकडे पैसे किती गेले. सासरीचं धुणं पाहिजे नाही, सासूचं धुणं पाहिजे नाही, फक्त तू बैल सोड. आणि ह्या गोष्टी पाहिजे कुटुंब व्यवस्था मुलीच्या आईनं मुलीच्या संसारात डोकं घातलं का तिच्या संसाराचं वाटलं झालंच. महिला म्हणलं एक सिनेमा पाहिला तुम्ही, संसाराची 12 सूत्र तेव्हा पाहिला सुखी संसाराची 12 सूत्र लिहिणारी कोणी कधी आई शिव ते पुस्तक पुढे काही दिली आणि नाही मी जगते अशी संसार सुपल झाला कार्य परिवाराचा ही जी कीर्तन आहे ही मेलेल्या माणसासाठी नाही, जी मरायची शिकत राहिल्या त्यांच्यासाठी. दाव्याचं प्रवचन मेलेल्या माणसासाठी नाही, जे नदीला दाव्याला आले आपला एक दिवस असाच उभे देते कार्यक्रम लोक म्हणतात दाव्याला प्रवचन. दाव्याच्या प्रवचनात काही संबंध नाही. आज अण्णांच्या ह्या भावपूर्ण श्रद्धांजलीला गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. आभार मानणारे बाबा इकडे विठ्ठल जय जय.